नमस्ते. सुरक्षा वृत्तीचा विकास आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE च्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल विविध सामान्य सुरक्षा मार्गदर्शक तत्वे परिभाषित करणे, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE परिभाषित करणे, PPEचे उपयोग आणि संबंधित धोके सांगणे, व्यवसाय धोके आणि त्याचे प्रकार परिभाषित करणे. विविध सुरक्षेच्या खबरदारीचे ज्ञान असल्याने आम्हाला अपघात आणि आमच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे नुकसान होणे टाळता येते व उपकरणांचे संरक्षण करता येते. हे साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुरक्षा प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. कार्यशाळेतील सुरक्षिततेचे 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. सामान्य सुरक्षा, मशीन सुरक्षितता, वैयक्तिक सुरक्षा. आता आपण या प्रत्येक वर्गीकरणाकडे तपशीलवार पाहू. प्रथम आपण सामान्य सुरक्षा मार्गदर्शक तत्वे पाहू. फ्लोर आणि गँगवेज स्वच्छ आणि मोकळे ठेवा. कार्यशाळेत काळजीपूर्वक इकडे तिकडे जा, धावू नका. मशीन चालू स्थितीत सोडू नका. असे करण्यास अधिकृत केल्याशिवाय कोणत्याही उपकरण यंत्राला स्पर्श करू नका किंवा हाताळू नका. उचललेल्या वजनाखाली चालू नका. कामावर असताना मस्ती विनोद करू नका. जॉबसाठी योग्य साधने वापरा. टूल्स त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवा. सांडलेले तेल ताबडतोब पुसून टाका. जीर्ण किंवा खराब झालेले टूल्स त्वरित बदला. कंप्रेस्ड एअर कधीही स्वतःकडे किंवा तुमच्या सहकार्याकडे निर्देशित करू नका. कार्यशाळेत पुरेसा प्रकाश असल्याची खात्री करा. जेव्हा मशीन गतिमान नसेल तेव्हाच स्वच्छ करा. धातूचे तुकडे काढून टाका. तुम्ही मशीन सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या. आता आपण वैयक्तिक सुरक्षिततेच्या पैलूंवर लक्ष देऊया. कामगाराकडून अपेक्षित आहे केस लहान करा. बाही कोपराच्या वर घट्ट गुंडाळा. ॲप्रनची बटणे घट्ट लावा. ॲप्रन किंवा बॉयलर सूट घाला. सेफ्टी शूज किंवा बूट्स घाला. टाय आणि स्कार्फ वापरू नका. अंगठी, घड्याळ किंवा चेन घालू नका. मशीनवर कधीही झुकू नका. कूलंट फ्लुइडमध्ये हात स्वच्छ करू नका. मशीन चालू असताना गार्ड काढू नका. क्रॅक्ड किंवा चिरलेले टूल्स वापरू नका. तोपर्यंत मशीन सुरू करू नका. वर्कपीस सुरक्षितपणे बांधलेला आहे. फीड मेकॅनिझम न्यूट्रलमध्ये आहे. कार्यक्षेत्र मोकळे आहे. मशीन चालू असताना क्लॅम्प्स किंवा होल्डिंग डिव्हाइसेस ॲडजस्ट करू नका. ओल्या हातांनी इलेक्ट्रिकल इक्विपमेंटना कधीही स्पर्श करू नका. कोणतीही सदोष इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापरू नका.
इलेक्ट्रिकल कनेक्शन्स अधिकृत इलेक्ट्रिशियनद्वारेच केली जात असल्याची खात्री करा. स्वतःला संभाषणात गुंतवू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करत असताना इतरांबरोबर विचलित होऊ नका. चालणारे मशीन हाताने थांबवण्याचा प्रयत्न करू नका. आता आपण मशीन सेफ्टी पाहू. काही चूक झाल्यास मशीन ताबडतोब बंद करा. मशीन स्वच्छ ठेवा. जीर्ण और डॅमेज्ड ॲक्सेसरीज, होल्डिंग डिव्हाइसेस, नट्स, बोल्ट्स इत्यादी शक्य तितक्या लवकर बदला. जोपर्यंत तुम्हाला मशीन योग्यरित्या कसे चालवायचे हे कळत नाही तोपर्यंत ते चालवण्याचा प्रयत्न करू नका. पॉवर बंद असल्याशिवाय टूल किंवा वर्क पीस ॲडजस्ट करू नका. वेग बदलण्यापूर्वी मशीन थांबवा. बंद करण्यापूर्वी ऑटोमॅटिक फीड्स बंद करा. मशीन सुरू करण्यापूर्वी तेलाची पातळी तपासा. सर्व सेफ्टी गार्ड्स पोझिशनमध्ये असल्याशिवाय मशीन कधीही सुरू करू नका. मशीन थांबवल्यानंतरच मोजमाप घ्या. हेवी जॉब्स लोड आणि अनलोड करताना बेडवर लाकडी फळी वापरा. आता आपण वैयक्तिक संरक्षणात्मक इक्विपमेंट PPE पाहू. ते डिव्हाइसेस, इक्विपमेंट किंवा कपडे आहेत. ते कर्मचारी कामाच्या ठिकाणी असलेल्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घालतात. धोके नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही प्रभावी इंजिनिअरिंग मेथड्स लागू करणे शक्य नसलेल्या परिस्थितीत कामगाराने योग्य प्रकारचे PPE वापरावे. बदलत्या काळाने कामाच्या ठिकाणी आधुनिकीकरण केल्यामुळे सरकार आणि वकिली गट सर्व प्रकारच्या कामाच्या वातावरणात अधिक सुरक्षा मानके आणली आहेत. कारखाना कायदा 1948 आणि इतर अनेक कामगार कायद्यांमध्ये योग्य प्रकारच्या PPEच्या प्रभावी वापरासाठी तरतुदी आहेत, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. पुढे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PPEचा प्रभावीपणे वापर सुनिश्चित करण्याचे मार्ग पाहू. जेव्हा गॉगल, हातमोजे किंवा बॉडीसूट यांसारख्या वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांच्या सर्वात सामान्य प्रकारांचा विचार केला जातो, तेव्हा कामगाराने कार्यशाळेत कामाच्या प्रक्रियेदरम्यान हे सर्व वेळ परिधान केले तर ते अधिक प्रभावी आहेत. कामाच्या ठिकाणच्या धोक्यांपासून कामगारांचे संरक्षण करण्यासाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे नेहमीच पुरेशी नसतात. तुमच्या कामाच्या एकूण संदर्भाविषयी अधिक जाणून घेतल्याने नोकरीवरील आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकतील अशा कोणत्याही गोष्टीपासून पूर्णपणे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते. PPEची स्टँडर्ड ऑफ क्वालिटी आहे याची खात्री करण्यासाठी आणि वापरकर्त्याचे पुरेसे संरक्षण करण्यासाठी त्याची तपासणी पूर्ण केली पाहिजे.
चला पीपीईच्या श्रेणी पाहू. धोक्याच्या स्वरूपावर अवलंबून पीपीईची पुढील 2 श्रेणींमध्ये विभागणी केली जाते. नॉन रेस्पिरेटरी, रेस्पिरेटरी. आता यापैकी प्रत्येक प्रकार तपशीलवार पाहू. नॉन रेस्पिरेटरी ते शरीराच्या बाहेरील दुखापतींपासून संरक्षणासाठी वापरले जातात, म्हणजे डोके, डोळा, चेहरा, हात, पाय आणि शरीराच्या इतर अवयवांचे संरक्षण करण्यासाठी. रेस्पिरेटरी ते दूषित हवेच्या इन्हेलेशनमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जातात. धोक्यांपासून व्यक्तींच्या संरक्षणाच्या संदर्भात त्यांनी विविध प्रकारच्या पीपीईसाठी लागू असलेल्या BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आता आपण पीपीईचे उपयोग आणि पीपीईचा वापर कोणत्या धोक्यांसाठी केला जातो ते पाहू. श्रवण संरक्षण परिधान करा. उच्च आवाज पातळीच्या बाबतीत हे अनुसरण करणे आवश्यक आहे. पीपीईचा प्रकार इयर प्लग किंवा इयर मफ आहे. सुरक्षा हेल्मेट घाला. डोक्याचे संरक्षण करण्यासाठी हे अनुसरण करणे आवश्यक आहे. पडणारी वस्तू, वस्तूवर प्रहार करणे. हिणग्या. सुरक्षा गॉगल घाला. उडणाऱ्या धुळीच्या कणांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी याचे पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षा शूज घाला. पायांचे संरक्षण करण्यासाठी हे अनुसरण करणे आवश्यक आहे. हॉट ठिणग्या. पडणारी वस्तू. फॉलिंग व्हाईल वर्किंग ऑन वेट निसरडा भाग. फेस शील्ड घाला. हे टाळण्यासाठी अनुसरण करणे आवश्यक आहे. UV रेस, IR रेस, हीट and high amount of visible radiation. Spark generated during welding and grinding. Welding spatter striking. सुरक्षा हातमोजे घाला. हातांचे संरक्षण करण्यासाठी हे अनुसरण करणे आवश्यक आहे. थेट संपर्कामुळे हीट बर्न, ब्लोज स्पार्क, मॉडरेट हीट, इलेक्ट्रिक शॉक. कोणतेही केमिकल वापरताना. श्वसन संरक्षण परिधान करा. इन्हेलिंग टाळण्यासाठी हे अनुसरण करणे आवश्यक आहे. धुळीचे कण, फ्यूम्स, वायू, वेपर्स. उच्च व्हिजिबिलिटीचे कपडे घाला. कमी व्हिजिबिलिटी असलेल्या भागात काम करताना याचे पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षा हार्नेस घाला. उंचीवर काम करताना याचे पालन करणे आवश्यक आहे. संरक्षण ॲप्रन घाला. शरीराला हॉट पार्टिकल्स इत्यादींपासून वाचवण्यासाठी याचे पालन करणे आवश्यक आहे. संरक्षक कपडे घाला. गरम किंवा वितळणारे धातू हाताळताना हे पाळणे आवश्यक आहे. संक्षेप करण्यासाठी आम्ही याबद्दल शिकलो. विविध सामान्य सुरक्षा मार्गदर्शक तत्वे, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे म्हणजेच PPE, PPEचा वापर आणि संबंधित धोके. तर हे होतं सुरक्षा वृत्तीच्या विकास आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPEच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.